आणि लाडक्या बहिणींचे या महिन्याचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत आणि त्यातच आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे। लाडक्या बहिणींसाठी चक्क इतर विभागाचे निधी वळवण्यात आलेत। मागासवर्गीय आणि आदिवासी विभागाचे निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलेत। सामाजिक न्याय आणि विशेष सहायता विभागाचे 410 कोटी 30 लाख महिला बाल विकास विभागाला देण्यात आलेत, तर आदिवासी विकास विभागाचे 335 कोटी 70 लाख रुपये महिला बाल विकास विभागाला देण्यात आले। निधी वळवल्याचा हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता आदिवासी आणि मागासवर्गीय विभागाला निधी कमी पडण्याची ही चिन्ह निर्माण झाली आहेत। एकीकडे ओरड हीच होत होती की या सर्व महिलांचा हप्ता कधी मिळणार। अक्षय तृतीयेपासून हप्ता द्यायला सुरुवात झाली, मात्र अजून पैसे का जमा झालेले नाहीयेत। आता त्यामागची खरी बातमी समोर येते। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, 2 विभागाचे पैसे वळवण्यात आले असं कळतंय, काय अधिक माहिती? तृप्ती, आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की लाडकी बहिणीसाठी सरकारकडे आर्थिक तरतूद नाहीये आणि त्यामुळे वेगवेगळ्या विभागाचे पैसे वळवले जात आहेत, ही चर्चा होती। आणि अशी चर्चा झाली होती की सामाजिक न्याय विभागाचा निधी हा लाडकी बहिणीसाठी वळवला जाईल आणि त्यावर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती। मात्र आता प्रत्यक्षात काल जो आहे तर शासन निर्णयच काढण्यात आलेला आहे, ज्यात सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाची निधी लाडकी बहिणीसाठी जे आहे तर वळवण्यात आलेला आहे। अधिकृत असा हा शासन निर्णय, ज्यात 410 कोटी आणि 30 लाख रुपये सामाजिक न्याय विभागाचे आणि 335 कोटी 70 लाख रुपये आदिवासी विकास विभागाचे हे वर्ग करण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून ही पण चर्चा होती की लाडकी बहिणीच्या या महिन्याचे पैसे कधी जमा होणार। या सगळ्या चर्चा सुरू असताना नेमकं का होत नाही हे याचं कारण हेच होतं की सरकारकडे लाडकी बहिणीसाठी जे आहे तर तरतूद नव्हती, पैशांची कमतरता होती आणि त्यासाठी आता अधिकृतरित्या सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाचा निधी जो आहे तर लाडकी बहिणीसाठी जो आहे तो वळवण्यात आलेला आहे। आता प्रश्न असा आहे की या सगळ्या निर्णयानंतर आता सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती आणि चर्चा असताना आता तर प्रत्यक्षात निधी वळवण्यात आला, त्यामुळे यावर त्यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ज्या पद्धतीने या दोन्ही विभागाचा जो निधी इकडे वळवण्यात आलाय त्याचा फटका या दोन्ही विभागाला बसू शकतो, कारण वेगवेगळ्या विकास योजना असतात, वेगवेगळ्या निधी जो आहे तर तो वितरित केला जातात, त्याचा परिणाम आता या विकास योजनेवर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने विरोधक आरोप करत होते की वेगवेगळ्या निधी जो आहे विकास निधी तो लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात येत आहे, मात्र प्रत्यक्षात आता हा शासन निर्णय अधिकृतरित्या काढण्यात आल्याने या आरोपात तथ्य असल्याचं देखील आपल्याला म्हणता येईल। पण आता या सगळ्या गोष्टींनंतर आता सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांची काय भूमिका असणार आहे आणि या विभागाला बसणारा फटका जो आहे त्या विभागाला पडणारी निधींची कमतरता कशी भरून काढली जाईल हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। मात्र हे ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीसाठी तरतूद आर्थिक टंचाई जी आहे ती असल्याचा आरोप होत होता, त्यात आता सरकारने या शासन निर्णयानंतर यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन।